इंदसदवंदियाणं तिभुवनैदमधुरविसदव कामन्तातीतगुणाणं नमोजिलाणं जिदभवाणम्. जयसेनाचार्यांच्या टीकेची केवल ज्ञानाची गाथा चालू होती आपली. गाथा नंबर 48 का 49 48. जरा सुद्धा मला मागचं सांगायचं होतं याच्यात वाचलेले विशेष. असं येत नाही की आवाज. जयसेनाचार्यांच्या टीकेचं 48वी गाथा आपली चालू होती, पण जरासं मागचं प्रकरण सांगायचं होतं मला. म्हणजे जे 5 ज्ञानाचं प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये अवधी ज्ञान, मनपर्यय ज्ञान ह्याच्याबद्दल थोडंसं वर्णींच्या प्रवचनमध्ये किंवा तत्वार्थ सूत्राच्या एका पुस्तकात आलेलं विशेष होतं, तेवढं वाचते. अवधी ज्ञानामध्ये सांगितलं ना की नाही ते एक आलं होतं प्रकरण आपल्याला काय, श्रुतज्ञान मतिपूर्वकच होते आणि मग त्याला श्रुतज्ञानाला आपण एका अपेक्षेने अनादिनिधन म्हणलं होतं. कुठल्या अपेक्षेने? म्हणजे मतिपूर्वक होते म्हटल्यावर त्याला आधी आली ना, सुरुवात आली म्हटल्यावर ते साधी झालं, अनादी कुठं झालं. मग म्हणून त्यांनी शंकाकाराने विचारलं की श्रुतज्ञान मतिज्ञान पूर्वक होत असल्याने ते अनादिनिधन नाही, म्हणून ते अप्रमाण म्हणा, किंवा पुरुषकृत आहे म्हणून अप्रमाण म्हणा. तर तिथं उत्तर दिलं होतं की द्रव्यादी सामान्याच्या अपेक्षेने श्रुतज्ञान अनादिनिधनच आहे, कारण कोणत्याही नियत समयात अविद्यमान श्रुताची उत्पत्ती दिसत नाही. विशिष्ट श्रुत पर्यायाच्या अपेक्षेने ते आदी व अंताने सहित असते, म्हणून मतिपूर्वक म्हणले जाते. मग ते अनादी द्रव्यादीच्या अपेक्षेने अनादिनिधन आहे म्हटलं ना, त्यासाठी खुलासा केलाय. श्रुतज्ञानाला अनादिनिधन म्हणले ते स्याद्वादाच्या अपेक्षेने, द्रव्यादी अपेक्षेने म्हणजे द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने श्रुतज्ञान श्रुत अनादिनिधन आहे. अर्थात श्रुतज्ञानात जे सांगितले गेले, ज्याचे उत्थान दिव्यध्वनीतून होते, ते श्रुतज्ञान काही नवीन बनलेले नाही, पूर्वी नव्हते असे नाही, कल्पनेने केले गेले असे नाही. अनादीपासून वस्तू स्वरूपानुसार श्रुतज्ञान चालत आले आहे. कोण्या पुरुषाने त्याला आपल्या बुद्धीने रचले असे नाही. म्हणून दिव्यध्वनीतून आलेल्या उपदेशानुसार शास्त्र पुराण रचले जातात. ती श्रुत परंपरा अनादी अनंत आहे. विशेष अपेक्षेने साधी शांत म्हटले म्हणजे सामान्य पर्याय उत्तर पर्यायांचे निरंतर होत राहणे, हे अनादी अनंत आहे. वचनाच्या अपेक्षेने म्हणायचं म्हणजे केवळ ज्ञान शब्द रचनाच्या. श्रुत म्हणजे हे जिनवाणी म्हणायचंय का? तर त्यांनी कसं मग तसंच ना, तेच की म्हटलं तरी श्रुत, पण त्याला अनुषंगानं आलंच की श्रुत म्हणजे श्रुतज्ञान त्यांनी पण श्रुत म्हणजे ऐकणे नसतं, म्हणजे ऐकणे नाही, श्रुतज्ञान मतिज्ञान आणि श्रुतज्ञान मधलं श्रुतज्ञान सांगतायत ना. परत एकदा वाचते. द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने श्रुतज्ञान अनादी निधन आहे. श्रुतज्ञानात जे सांगितले गेले, जे उत्थान दिव्यध्वनीतून होते, ते श्रुतज्ञान काही नवीन बनवले नाही, पूर्वी नव्हते असे नाही, कल्पनेने केले गेले असे नाही. मग श्रुतज्ञान म्हणजे श्रुतज्ञान सांगायचं की वस्तुव्यवस्था सांगितली, म्हणजे ते असं म्हणा, भाव आहेत, भावाच्या अपेक्षेने अनादी अनंत आहे. म्हणजे श्रुतज्ञान हे स्पेसिफिक ज्ञान अनादी निधन आहे असं म्हणायचंय ना, काय म्हणायचं? काय म्हणाले तुम्ही? श्रुतज्ञान आहे ते अनादी निधन आहे, मग ते भावाच्या अपेक्षेनेच म्हणायचे का असं मला म्हणायचं. आता द्रव्य क्षेत्र काल भाव सगळं सांगायला लागले ती त्यांनी, सगळ्याच्या अपेक्षेने श्रुत अनादी निधन आहे.
हां मग द्रव्यश्रुत म्हणत असताना हे जिनवाणी झाली, भावश्रुत म्हणत असताना ज्ञान झालं, क्षेत्र तसं कसं श्रुत जाणार? मग काय म्हणायला लागले? द्रव्यश्रुत काल भावाच्या अपेक्षेने हां, ते श्रुत कसं अनादि लावायचं? निधन आहे. ते कसं लावायचं लावायला पाहिजे म्हणजे जेव्हा केवळ ज्ञान फिरतो ना त्यावेळी त्यांनी जे ऐकलेले गणधर आधी ते नाही, ती कालची विवक्षा वेगळी ते होती. अनादी अनंतच आहे की मग तो त्याच्यातूनच मग पुन्हा नंतर ते सगळं ग्रंथ रचले गेलेले आहे. तेच वस्तुस्वरूप जे सांगितलेले तेच सांगितले जातात म्हणून त्याला अनादी निधन म्हणतात. क्षेत्रमध्ये चतुर्विध क्षेत्र घेता येते आणि काल म्हटलं तर तिथला सतत चतुर्थ काल आहे. या अपेक्षेने पण ते अनादी निधनच आहे ना. नाही तीर्थंकरांचा अभाव तसं त्या अपेक्षेने नाही म्हणायचे, हेच तर सांगायला लागले. म्हणजे त्यांनी काय म्हणाले, श्रुतज्ञान, मी केवळ ज्ञानाचं कालची गाथा वाचत नाहीये, थोडंसं आलेलं प्रकरण विशेष होतं ते वाचायला लागली ह्याच्यामध्ये. वर्णींच्या प्रवचनमध्ये श्रुतज्ञानाच्या गाथेमध्ये आलेलं हे प्रकरण आहे. श्रुतज्ञानाला अनादि निधन का म्हटले, आपल्या टीकेत पण आलं होतं, द्रव्यादी अपेक्षेने श्रुतज्ञान अनादि निधन आहे असं. मी अनादि निधन श्रुतज्ञान आहे की असं आलंय आपल्याला, आता टीकेमध्ये आलं होतं मागं. बरं मग इथं काय म्हणलंय, द्रव्यादी अपेक्षेने म्हणजे द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने श्रुत अनादि निधन आहे. अर्थात श्रुत ज्ञानात जे सांगितले गेले ती वस्तू व्यवस्था अनादि निधन आहे असंच म्हणायचे की. ज्याचे उत्थान दिव्यध्वनीतून होते ते श्रुत ज्ञान काही नवीन बनवले नाही, पूर्वी नव्हते असे नाही, कल्पनेने केले गेले असे नाही. अनादीपासून वस्तू स्वरूपानुसार श्रुत ज्ञान चालत आले आहे. कोण्या पुरुषाने त्याला रचलं असं नाही. म्हणून दिव्यध्वनीतून आलेल्या उपदेशानुसार शास्त्र पुराण रचले जातात. ती श्रुत परंपरा अनादि अनंत आहे. काय सांगायचं सांग. ते जिनेंद्र म्हणून सांगितलं वस्तू व्यवस्थित दुसरं काही नाही ना, ते कुणी बनवलं नाही, हे केलं नाही. श्रुत ज्ञान असं सांगायचं ना आपल्याला, वस्तू व्यवस्था. श्रुतज्ञान म्हणते ते आणि आपण विशेष रूपाने घेतलं ना श्रुतज्ञान. ज्ञान म्हणून असं घेणार पण श्रुतज्ञानाचं. बाकीचे सुद्धा त्याच्यात आणत करा सगळं अनादि निधनामध्ये. म्हणजे पहिल्यांदा सांगितलेलं त्यांचं तर ठीक आहे, पण श्रुतज्ञान कसं अनादि अनंत म्हणता येईल ना. ज्ञान पर्याय तिथं घेतली ना श्रुतज्ञानाची. म्हणजे मी कसं लावलं होतं लावताना, आता माहित नाही ते कसं लावलं इथं, पण असं म्हणलं होतं की मधी श्रुत अवधी मनपरे केवळ ह्या सगळ्या काही नवीन रचलेल्या पर्याय नाही आहेत. कोण्या जीवाच्या अपेक्षेने ते अनादि निधन आहेतच. म्हणजे कोणी जीव श्रुतज्ञानाने कधी रहितच झालाय असं कधीच नाही झालं. मग या अपेक्षेने मी म्हणलं होतं अनादीपासून कोणा ना कोण्या जीवाला श्रुतज्ञान आहेच, कोणी श्रुतज्ञान रहित जीव आहे असं कधी झालंच नाही. पण जेव्हा केवळ ज्ञान तसं नाही हो, अनेक जीवांच्या अपेक्षेने. आता मी मोक्षाला गेले, तुम्हाला श्रुतज्ञान आहे की नाही, मग श्रुतज्ञान हे अनादि निधन आहे. वस्तू व्यवस्थेच्या अपेक्षेने श्रुतज्ञान आहे. मंत्राचं पण तसंच घटित केलेलं आहे, तसंच नाही ना. अनादि निधन बी आहे, साधी शांत बी असं सांगितलेलं आहे त्याच्यात पण. मग श्रुतज्ञानाचं असं प्रकरण मी लावलं होतं जेव्हा त्या गाथेत लावलं तेव्हा. पण इथं खुलासा त्यांनी असं केलंय म्हणल्यावर ते बरोबर लागतंय का असं. द्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने श्रुत अनादि निधन आहे. अर्थात श्रुत ज्ञानात जे सांगितले गेले, ज्याचे उत्थान दिव्यध्वनीतून होते ते श्रुत ज्ञान काही नवीन बनवले नाही. म्हणजे वस्तू व्यवस्था अनादि निधन आहे म्हणून श्रुतज्ञान अनादि निधन आहे असं म्हणायचं ना. विजू बाकी आहे काय? द्रव्यश्रुत झालं ना. अनादि निधन जेव्हा म्हणतो ते द्रव्यश्रुत झालं. पण इथं श्रुतज्ञान म्हणताना ज्ञान पर्याय श्रुतज्ञानाची पर्याय तर तिथं ती अनादि निधन कशी म्हणता येईल. नाही ती लावली की अपेक्षा आपण. विशेष अपेक्षेने सांगताना श्रुतज्ञान साधी शांत आहे, पण सामान्याच्या अपेक्षेने किंवा द्रव्यादीच्या अपेक्षेने सांगताना ते अनादि निधन आहे असं म्हटलं ना. विशेष अपेक्षेने साधी शांत. द्रव्यश्रुतालाच ते फक्त हे होऊ शकतं द्रव्यश्रुत, किंवा जे परंपरेने वर्णून आलेलं आहे ते अनादि निधन ज्ञान आहे, पण वस्तू स्वरूपाच्या अपेक्षेने सांगायचं. हो, वस्तू स्वरूप अनादि निधन आहे की नाही, आणि ते जसं आहे तसं दिव्यध्वनीत खिरलं गेलं. द्रव्य क्षेत्र कालभाव म्हणजे कुठले घ्यायचे द्रव्य क्षेत्र कालभाव. विजू काकी बोला. द्रव्य क्षेत्र कालभाव म्हणजे आता हे
जे द्रव्य श्रुत घेतलं की नाही त्या अपेक्षेने त्यांना सांगायचं श्रुत ज्ञान जे घेतलंय ना श्रुत ज्ञान जाणणे म्हणजे श्रुतांच्या द्वारे काय जाणलं जातं तर ते द्रव्य श्रुतामध्ये घेतलं जातं. बर. या अपेक्षेने त्यांनी सांगितलं अनादि आनंद वस्तू स्वरूप वस्तू जशी अनादि निधन आहे ना त्या अपेक्षेने ते श्रुत ज्ञान घेतलं. पर्याय नाही घ्यायची श्रुत ज्ञानाची म्हणजे असं मला तर वाटतं बरं का. मग द्रव्य श्रुत म्हणजे जिनवाणी म्हणताय का तुम्ही? द्वादशांग. तसं म्हणतो सांगायचं. मग द्रव्य क्षेत्र काल भाव सगळ्या गोष्टी कशा घटवणार तसं त्याच्यामध्ये श्रुत म्हणताना? क्षेत्र श्रुत, काल श्रुत आणि भाव श्रुत. घटून राहते आपण. वर्णी प्रवचन मध्ये आलंय, थोडस वाचून बघताय का? सांगू का कुठे आहे? मला पुस्तक नाही मिळालं. ते मोक्षशास्त्राचं प्रवचन आहे ना, त्याचं हे सूत्र काढा. श्रुतम मतिपूर्वम द्व्यनेक द्वादश भेदम 20वं सूत्र. त्या सूत्रामध्ये शंका समाधान मध्ये घेत असताना त्यांनी भरपूर विस्तार केलाय श्रुतज्ञानाचं. मोक्षशास्त्र प्रवचन बरं का. त्याच्यामध्ये शोधानंद वर्णीचं ना पहिलंच अध्याय आहे की हे. पहिल्या अध्यायातच आहेत ना ज्ञानाची सूत्र सगळी. सदानंद वर्णीच्या पहिल्या अध्यायातल्या 20वं सूत्राचं प्रवचन आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी श्रुतज्ञानाचा विस्तार करताना हे सगळं सांगितलंय. पहिल्या दुसऱ्या पुस्तकामध्ये ते सूत्र नाहीये. 3रा 4था 5वा असं भाग आहे एक. ते पुस्तक माझ्याकडनं इथं मिळालं, त्या पुस्तकामध्ये आलं असणार आहे. 20वं सूत्र बघा पहिल्या अध्यायाचं कुठं आलंय बघून मला सांगा उद्या. आता ह्या वाक्यावरून कसं लागतंय बघा की श्रुतज्ञानात जे सांगितले गेले, ज्याचे उत्थान दिव्यध्वनीतून होते ते श्रुतज्ञान नवीन बनवलेले नाही. उत्पन्न झालं म्हटलं. उत्थान म्हटलं म्हणजे काय म्हणायचं? जे दिव्यध्वनीतून सांगितलं गेलं, त्याचं उत्थान म्हणले ना. उत्थान म्हणजेच की सांगितलं गेलं असं. ज्याचं उत्थान म्हणजे कथन केलं गेलं दिव्यध्वनीतून. उत्थानचा अर्थ उत्पन्न केलं असं नाही का? नाही. उत्थान म्हणजे आता काय म्हणायचं, स्वरूप कथन केलं, सांगितलं, उत्पन्न झालं म्हणा तिथं स्वरूप सांगताना ते दिव्यध्वनीतून सांगितलेलं की जर श्रुतज्ञान म्हणजे आगमच झाले की म्हणजे हे सांगितलेले आहे असं म्हणलं. श्रुतज्ञानामध्ये सुरुवात झाली ना असं. फक्त त्या वस्तू व्यवस्था अनादि निधन आहे म्हणून अनादीपासून वस्तू स्वरूपानुसार श्रुतज्ञान चालण्यात आले आहे म्हणून त्या अपेक्षेने ते म्हणायचं बस. ठीक आहे, बघू अजून त्याच्यावर काय विशेष आहे. हे श्रुतज्ञानाबद्दल सांगितलं होतं. आणि एक प्रश्न त्यांनी असं घेतला होता की सूत्र आपलं असं आहे ना, श्रुतम मतिपूर्वम, श्रुतज्ञान मतिज्ञान पूर्वक होतं आणि मग त्याचे 12 वगैरे भेद आहेत असं सांगितलं होतं. मग त्यांनी विचारलंय की जेव्हा मिथ्यादृष्टी जीव आहे त्याच्याजवळ कुमती, कुश्रुत, कुअवधी ज्ञान आहे, पण जेव्हा तोच जीव सम्यक दृष्टी झाला तेव्हा त्याला एक साथ मती आणि श्रुत ज्ञान होते असं शंकाकार विचार. कुमतीचं सु झालं ना, ते कुमती कुश्रुत गेलं आणि सुमती सुश्रुत झालं. मग त्यांनी विचारलंय तुमचं हे सूत्र तिथं गलत होतंय. श्रुतमती पूर्वम कुठं झालं तिथं? म्हणजे फक्त जे मिथ्या ज्ञान होतं ते नष्ट झालं आणि ते सम्यक झालं, तर ते दोन्ही प्रथमोपशन सम्यक उत्पन्न झाल्यावर मतिज्ञान व श्रुतज्ञान एकदम उत्पन्न होतात. त्यामुळे हे सूत्र तुमचं व्यर्थ आहे असं शंकाकाराने विचारलं. तर त्याला उत्तर दिलंय की सम्यक्त्व उत्पन्न झाल्यावर मती अज्ञान व श्रुत अज्ञानाची एकसाथ निवृत्ती होऊन एकदम मतिज्ञान श्रुतज्ञान सम्यकपणाला प्राप्त होतात, पण उत्पत्ती नियमाने त्यामध्ये क्रम आहेच. म्हणजे व्यापार जेव्हा होणार त्यावेळेस तिथे हे सूत्र लावतोय आम्ही. असं नाहीये की त्याची उत्पत्ती कधी होते त्याच्यानुसार. जरी तिथं दोन्ही अज्ञान नष्ट झाले आणि दोन्ही युगपत ज्ञान रूप परिणमत झाले तरी सुद्धा जेव्हा व्यापार होणार त्यांचा मती आणि श्रुतचा त्यावेळेस ते नियमाने याच क्रमाने होणार. श्रुतम मतिपूर्वम या अपेक्षेने आम्ही हे सूत्र सांगितलेलं आहे. पण कुमतीचं कुश्रुत होतं तेव्हा पण तिथं पण क्रम आहेच की नाही का? हो की, म्हणूनच की त्यांनी
पण आपण हे सांगितलं ना की सगळे कुज्ञान नष्ट झाली आणि सगळे ज्ञान झाली ना, सुज्ञान झाली, एका वेळी युगपत उत्पन्न झाली. म्हणून तिथं पण क्रम असणारच की, हा, म्हणूनच त्यांनी क्रम असणारच काय. हा, शंकाकाराने विसरला होता ते, म्हणून त्यांनी विचारलं. मग आपण उत्तर दिले की त्याला उत्पत्तीच्या अपेक्षेने जरी ते म्हणजे सॉरी, जेव्हा ते सुज्ञान होणार तेव्हा जरी ते युगपत झाले तरी त्याचा व्यापार होत असताना त्याच्यामध्ये हाच क्रम लागणार. जर सर्वांना मतिपूर्वक श्रुतज्ञान होते तर एक समान श्रुतज्ञानाची प्राप्ती होईल, असं शंकाकाराची शंका आहे. तर सर्व श्रुतज्ञान समान नसतात. कारण भेद असल्याने कार्यभेद दिसून येत असल्यामुळे. मग कारण भेद काय आहे? श्रुतज्ञानावर्ण कर्माचा क्षयोपशम. मग असं नाहीये की मतिपूर्वक होते म्हणल्यावर सगळ्यांचं श्रुतज्ञान समान असतं असं नाही, कारण त्याच्या मागं कारण क्षयोपशम आहे. प्रत्येकाचा क्षयोपशम भिन्न असल्यामुळे श्रुतज्ञानामध्ये अनेक भेद दिसून येतात. आणि अवधी ज्ञानामध्ये आपण त्याची मर्यादा बघितली होती, म्हणजे कुठलं अवधी ज्ञान कुठल्या विषयाला जाणतं वगैरे. तर देशावधी ज्ञान आहे ते जगन्य आहे. तर सांगितलं होतं अंगुलाच्या असंख्यात्वा भाग, म्हणजे म्हणलं होतं ना शरीराच्या पासून एक अंगुलाचा असंख्यात्वा भाग इतकंच फक्त क्षेत्र बाहेर, एवढंच काय म्हणायचं, एवढ्या मध्येच ते ज्ञान प्रवृत्त होतं, देशावधी ज्ञान, अवधी ज्ञान. आणि उत्कृष्ट किती आहे तर त्याचं क्षेत्र सांगितलं संपूर्ण लोक. नंतर परमावधीचं सांगितलं जगन्य लोक अधिक एक प्रदेश, एवढं जगन्य असतं त्याचं परमावधीचं. आणि उत्कृष्ट किती असतं तर असंख्यात लोक असतं. आणि सर्वावधी ज्ञानाचं जगन्य उत्कृष्ट असं काही भेदच नाही, ते ज्ञान असंख्यात लोकाला जाणतात. म्हणजे असंख्यात लोकाला जाणतात असं म्हटलं तरी चालतंय. असंख्यात गुणिले असंख्यात इतकं त्याचं क्षेत्र असू शकतं, असंख्यात गुणिले असंख्यात लोक. मग त्यावेळेस इथं प्रश्न विचारलाय, अवधी ज्ञान तर रूपी पदार्थालाच जाणते, लोकाच्या बाहेर तर आकाशच आहे. तर सर्वावधीचा व परमावधीचा विषय असंख्यात लोक कसे, कळलं का काय सांगायचंय? तुमच्या अवधी ज्ञानाने काय विषय ग्रहण केला जातो? फक्त मूर्तिक द्रव्य. मग जेवढा लोकाकाश आहे तेवढ्याच ठिकाणी पुद्गल द्रव्य आहे, त्याच्या बाहेर पुद्गल तर नाही. मग तिथं अवधी ज्ञान कोणाला जाणतं किंवा तिथं कशाला व्यापार होणार त्याचा, सर्वावधीचा आणि परमावधीचा? मग उत्तर दिलंय की शक्तीच्या अपेक्षेने कथन आहे. जसे अहमिंद्र 7व्या नरकापर्यंत गमनाची शक्ती धारण करणारा असतो, पण इच्छारहित असल्याने तो जात नाही. 7व्या नरकापर्यंत इंद्राचं गमन होऊ शकतं, पण ती शक्ती आहे त्याच्याजवळ, पण गमन नसतं, कारण 3ऱ्या नरकाच्या खाली देव जात नाहीत. म्हणून सांगितलं की असंख्यात लोक इतकं सुद्धा क्षेत्र त्या सर्वावधी ज्ञानाचं असू शकतं. जर असते ना तिथं पुद्गल तर त्यांना सुद्धा हे ज्ञान जाणलं असतं, एवढं सांगायचंय. पण तिथं नाहीये रूपी पदार्थ म्हणून काय शक्ती नष्ट होती असं नाहीये. सर्वावधी ज्ञान आपण म्हणतो ना एकच प्रकारचं असतंय, तर त्यासाठी शंका विचारली त्यांनी. सर्वावधी ज्ञानामध्ये वर्धमान हियमान असा भेद नसतो, कारण त्यामध्ये जगन्य मध्यम उत्कृष्ट असे भेद नाहीत, ते एकरूपच असते. या ज्ञानात अनुगामी अननुगामी भेद कसा असतो मग, असं त्यांनी विचारले. सर्वावधी ज्ञान अनुगामी किंवा अननुगामी कसं काय असतं? कोणतंच नसतं म्हणून सांगितलं मग आता तुम्ही. ते भेद लावले. वर्धमान हियमान म्हणजे कमी जास्तपणा होणार नाही. मग अनुगामी आणि अननुगामी कसं असणार? अनुगामी म्हणजे क्षेत्राच्या अपेक्षेने अनुगामी असू शकतं. इथे आहेत सर्वावधी मुनी, दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेले त्यांच्याबरोबर जाऊ शकतं. भवाच्या अपेक्षेने नाहीये, कारण ते नियमाने तद्भव मोक्षगामी आहे, म्हणून अननुगामी लावायचं. आणि अनुगामी क्षेत्राच्या अपेक्षेने लावायचं. अनुगामी म्हणजे क्षेत्रापेक्षेने सर्वावधी ज्ञान जेथे जेथे जाईल तेथे ते त्यांच्या बरोबर जाणारच. हा तद्भव मोक्षगामी असल्याने अन्य भवात हे अवधी ज्ञान घेऊन जात नाही. मरण नसते पण निर्वाण असते.
आणि अननुगामी म्हणजे केवळ ज्ञान झाल्यावर ते पुढे राहत नाही, जात नाही, हे ज्ञान वाढत हे काय केवळ ज्ञानाला प्राप्त होतं म्हणून ते अननुगामी म्हणलं. म्हणजे पुढच्या भावामध्ये जात नाही म्हणून अननुगामी असं पण म्हणलं. एक ठिकाणी त्यांनी असं प्रश्न विचारलं होतं, आहे पुढे ते बरोबर. अवधी ज्ञानामध्ये वृद्धी होताना क्षेत्रात एक प्रदेशाने वाढ होत नाही, अंगुलाच्या असंख्याताव्या भागाने वाढ होते. कालामध्ये आवलीच्या असंख्यात भागापासून 1, 2, 3 समय वाढत जातात. यामध्ये 4च वृद्धी असतात, भावाने 6 वृद्धी होतात. आता हे सगळं प्रकरण आहे असं त्यातून वाचलं तर समजेल तुम्हाला डीप मध्ये. फक्त थोडंसं विशेष जेवढं सामान्य होतं त्यातलं सांगते. असं मनपरिज्ञानाचं सांगतायत. मनाच्या अवलंबनाने होणारे हे ज्ञान मतिज्ञान का नाही? मनपरिज्ञान कसं होत आहे? मनाच्या अवलंबनाने होत आहे, तर ते मतिज्ञान का नाही? तर उत्तर दिलंय की हे ज्ञान मतिज्ञान नाही. येथे परमनाची मात्र अपेक्षा आहे, आलंबन नाही. हे तर आत्मशक्तीने जाणते म्हणून मतिज्ञानाहून भिन्न आहे. मतिज्ञान माझ्या मनाने इंद्रियाने उत्पन्न होते, पण हे मतिज्ञान आहे ते पराच्या मनाची अपेक्षा फक्त करते आणि त्याच्याद्वारे फक्त त्याचा व्यापार दिसून येतोय, पण त्याच्या अवलंबनाने त्याच्यामुळं होतंय असं नाहीये. हे तर ज्ञान आत्मिक शक्तीने होतंय म्हणून मनपरिज्ञान हे मतिज्ञान नाही. मनपरिज्ञान मनातील अर्थाला जाणते, तर अनुमान ज्ञान म्हणा, कारण अनुमान ज्ञानाची प्रवृत्ती कशी होते? मनाच्या द्वारे होते. तर सांगितलं नाही, अनुमान हे परोक्ष ज्ञान आहे, मनपरिज्ञान प्रत्यक्ष आहे. जे इंद्रिय व मनाने निरपेक्ष असते, केवळ आत्मशक्तीने परकीय मनस्थित अर्थाला जाणत असल्याने हे अनुमान ज्ञान नाही. हे ज्ञान स्पष्ट असते, उपदेशरहित व अव्यभिचारी असते म्हणून अनुमान ज्ञान नाही. थोडक्यात काय सांगितलं? अनुमान हे परोक्ष आहे, मनपरिज्ञान प्रत्यक्ष आहे. अनुमान ज्ञानाला व्याप्ती आदी मागच्या ज्ञानाची आवश्यकता असते, अपेक्षा असते, पण हे ज्ञान इंद्रिय, मन किंवा बाकीच्या कुठल्याही पर्यायाच्या निरपेक्ष असतं. आत्मिक शक्तीने परकीय मनस्थित अर्थाला जाणतं, त्यामुळं अनुमान ज्ञानामध्ये हे लक्षण घटत नाही म्हणून मनपरिज्ञान इज इक्वल टू अनुमान ज्ञान नाही. आपल्याला यायला पाहिजे शंका, ते सगळं त्यांनाच यायला लागले आणि त्यांनीच उत्तर द्यायला लागले. आपण आपलं एकदम आज्ञाप्रधानीसारखं बसून तुम्ही काय सांगता ते सगळं आम्हाला मान्य, परीक्षा प्रधानीच नाही जर आपण. शंका पण किती व्यवस्थित असं खुलासा होत जातो, त्यामुळं काय आहे नक्की त्याचं स्वरूप. अजून ते मी तर थोडक्यामध्ये लिहिलंय, तुम्ही सगळं ते प्रवचन वाचला तर उलट मनपरिज्ञान होऊन जाईल, म्हणजे नियम बनून जाईल आपलं, सगळं त्याचं विशेषता समजून जाईल हे म्हणायचंय. मनपरिज्ञान नाही होणार. बरोबर आहे की एवं ज्ञाने मनपरिज्ञानी झालो, केवळ ज्ञानी पण होऊ शकतो तसं. ते जे रुजुमती आणि विपुलमतीचे भेद घेत असताना आपण सांगितलं होतं ना, रुजुमन, रुजुवचन, रुजू कायगत पदार्थाला जाणतं, ते रुजुमती मनपरिज्ञान. तर त्यांनी काय सांगितलं प्रश्न? वचन व कायने होणारे मनपरिज्ञान श्रुतज्ञान होईल. म्हणजे रुजुमन, रुजुवचन आणि रुजू कायगत म्हणलं ना, पदार्थाचं ज्ञान करतं ते. तर प्रश्न विचारलाय की वचन आणि कायने कसं काय म्हणता? मनाने मनाचं झालं तर ठीक आहे, त्याला मनपरिज्ञान म्हणा, हे घेतलं होतं आपण मागे एकदा. मग वचन आणि कायने होणारे मनपरिज्ञान श्रुतज्ञान होईल? तर उत्तर दिलं की नाही, कारण हे राज्य किंवा राजा किती दिवस वृद्धीला प्राप्त होईल असे विचारले असता राज्याची स्थिती व राजाची आयु आदीला प्रत्यक्ष जाणणारे ज्ञान श्रुतज्ञान नसते. म्हणजे तुमच्या मनातून श्रुतज्ञान नसते, प्रत्यक्ष केवळ मनपरिज्ञान आहे ते. कारण तुम्ही येऊन विचारलंय ना, राजाची आयु किती, राज्याची काय खुशहाली कशी वगैरे, त्यामुळं मनपरिज्ञानी तुमच्या मनातून त्या राज्याला जाणतायत किंवा त्या राजाची आयु जाणतायत.
मग हे कार्य श्रुतज्ञान करू शकत नाही. म्हणून सांगितलं त्यांनी की मनपरे ज्ञान इज इक्वल टू श्रुतज्ञान सुद्धा नाही. बाकी डिटेल अजून तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे, तुम्ही वाचा. कालचं एक आलं होतं ना आपल्याला की काय केवल ज्ञान म्हणजे श्रुतज्ञान नाही. त्या टाईपमध्ये एक प्रश्न विचारला होता इथं की दिव्यध्वनी खिरते ते श्रुत आहे आणि ती केवल ज्ञान पूर्वक असते, म्हणून मग तुमचं सूत्र पण चुकीचं झालं. श्रुतम मती पूर्वम जे म्हणलंय ना, मग श्रुतम केवल ज्ञानपूर्वक म्हणा असं शंकाकारांनी विचारले. म्हणजे केवल ज्ञानातून श्रुतज्ञान झालं ना तुम्हाला, त्यामुळं फक्त मतीतूनच श्रुतज्ञान होतंय असं नाही, तर केवल ज्ञानपूर्वक पण होतं. कर्णेंद्रिय प्रत्यक्ष मती ज्ञानच म्हटले जाते, पण जेव्हा ऐकतो त्यावेळी आपण त्याला कुठे श्रुत म्हटलं जातं. केवल ज्ञान निमित्त आहे ना मागं, केवळ ज्ञानाने मला श्रुतज्ञान झालं. मग तिथं त्यांनी असं विचारलाय प्रश्न, तर सांगितलं नाही, दिव्यध्वनी ही श्रुत आहे पण श्रुतज्ञान नाही. छद्मस्थांना श्रुतज्ञान असते, भगवंतांना केवल ज्ञान असते, म्हणून श्रुतज्ञान केवल ज्ञानपूर्वक होत नाही, तर मतीपूर्वकच सिद्ध होते. हे सेम आपल्याला जे आलं प्रकरण आता टीकेमध्ये त्याचा खुलासा सांगितलं. ऐकण्याला श्रुत म्हणते तर त्या अपेक्षेने म्हटलं जातं. वास्तविक तर ते मती ज्ञानच आहे ना, कर्णेंद्रियाचे प्रत्यक्ष. त्याच्यानंतर त्याला ते विशेषतेने जाणणार म्हणून ते श्रुतज्ञान होणार. अवधी ज्ञान रूपी पदार्थाला जाणतं, बरोबर. मग प्रश्न विचारलाय की अवधी ज्ञान रूपाच्या मुख्यतेने पुद्गलाला ग्रहण करते, रसगंधाला जाणत नाही म्हणा. सूत्र तुमचं असं आहे ना, रूपीश्ववधे हे रूपी पदार्थांना अवधी ज्ञान जाणतं. मग शंकाकारांनी विचारलंय रसगंध आधीला जाणत नाही, रूपालाच जाणतं फक्त. तर अविनाभावी आहे. तर सांगितलं की रूपाला सोडून दुसरे कोणी कुठं पुद्गल नाहीच आहे, रसगंध वगैरे असं वेगळं वालं. तर ते उपलक्षण मात्र म्हटले आहे. रूप जाणताना त्याच्या अविनाभावी रसादीचे ग्रहण होतेच. रूप रस गंध स्पर्श यांनी युक्त पुद्गल अवधी ज्ञानाचा विषय म्हटले. मात्र रूपीलाच जाणत असल्याने हे ज्ञान जीवाच्या औदयिक औपशमिक क्षायक्षमिक भावालाच जाणते व रूपी कर्माच्या संबंधाचा अभाव असल्याने क्षायिक पारिणामिक भावाला हे ज्ञान जाणत नाही. काय म्हटलं, कळलं का? काय कळलं? नवीन कळलं मलाच. म्हणजे अवधी ज्ञानाने म्हणजे ते म्हणले की जे कर्म आहे भावांना तर कळणार नाही, कारण भाव तर ते रूपी नाहीयेत, पण जे कर्म आहेत जसं औपचारिक औदयिक क्षायोपचारिक हे कर्म आहेत, कर्म हे शेवटी पुद्गल आहेत, तर त्यांना ते जाणू शकतं. आणि क्षायिक आणि पारिणामिक भाव हे कर्माच्या क्षयाने, म्हणजे तिथे कर्म कुठली नसतात ते पण त्यांना जाणू शकत नाही. बरोबर. म्हणून औदयिक औपशमिक क्षायोपशमिक 5 भावापैकी या 3 भावाला अवधिज्ञान जाणू शकतं. म्हणजे तुम्हाला आता कुठल्या ज्ञानाचं कुठल्या भाव चालू आहेत किंवा कुठलं ज्ञान आहे, व्यापार कसा आहे हे जाणत असताना अवधिज्ञानाने या 3 भावांना विषय करू शकतो. कारण याचा विषय रूपी द्रव्य आहे. औदयिक भावामध्ये कुठल्या कर्मांचा उदय आहे हे जाणेल ते अवधिज्ञान, किंवा औपशमिक भावामध्ये म्हणजे कुठल्या कर्मांचा उपशमाने झालेलं ते ज्ञान आहे, भाव आहेत हे समजेल. आणि क्षयोपशमाचं निमित्त असताना म्हणजे कर्माकडे जाऊन पाहतील आणि सांगतील तुम्हाला ह्याचं क्षयोपशम आहे, तुम्हाला ह्याचा उपशम झालाय वगैरे, औदयिक ह्याचा उदय चालू आहे. पण क्षायिक भाव आणि पारिणामिक भावामध्ये अवधिज्ञान चालू शकत अवधिज्ञानाचा व्यापार होऊ शकत नाही. का? कारण इथं कर्मांचा क्षय झाला आणि इथं पारिणामिक मध्ये कर्मांची अपेक्षाच नाही. त्यामुळे त्यांनी हे असं घेतलं की अवधिज्ञानाचा क्षायिक आणि पारिणामिक भावामध्ये व्यापार होत नाही. कर्माच्या संबंधाचा अभाव असल्याने या 2 भावांना अवधिज्ञान जाणत नाही. एक
काही मुनींना किंवा कोणाला केवळ ज्ञान झालंय हे कोण जाणतं, पण पर्याय ज्ञान. कशाला तसं? वर ढोल वाजवत येतात ना देव. तुम्हाला अवधी ज्ञान, तुम्हाला केवळ ज्ञान झाल्यावर मी सांगते की झालं म्हणून. काळजी करू नका. आता म्हटलं ना शाहीक भावांना नाही जाणत म्हणून. शाहीक भावामध्ये नुसतं केवळ ज्ञान का बघताय? शाहीक भावामध्ये सगळंच येणार ना. मोहनीयाचा क्षय म्हणा, ज्ञानावरण दर्शनावरण सगळ्याचा क्षय. ते जाणत असेल की मग या ते कर्मच आहे. या कर्मांचा क्षय झाल्यामुळं त्या कर्मांना जाणण्याची शक्ती फक्त अवधी ज्ञानामध्ये आहे. तर कर्मच राहिले नाही तर तिथं तर्कानुमानाने परत जाणून सांगतील ते. ज्या अर्थी याच्याजवळ हे कर्म नाही आहे त्या अर्थी, पण अवधी ज्ञानाने कर्मांनाच जाणणार आहे. त्यामुळे क्षायिक भाव आणि पारिणामिक भाव ह्यांचं कर्मांशी रिलेशन नाहीये. संपलेत ना. क्षायिक भावातून कर्मांचा क्षय होऊन गेलाय आणि पारिणामिक भावामध्ये अपेक्षाच नाहीये त्या कर्मांच्या उदयादीची. त्यामुळे या दोन ज्ञानाला जाणताना अवधी ज्ञानाचा व्यापार नाही होणार. मग आता इथं कर्मांची ही व्यवस्था जाणून समजा तिथं कळेल त्याला की हे कर्म याच्याजवळ नाही आहे, तर ते श्रुतज्ञानात येऊन विशेषतेने विचार करून सांगतील की याच्याजवळ ह्याचा क्षय झालाय. शाहीक समदृष्टी आहे म्हणून जाणू शकत. तेच ना. अवधी ज्ञानाने नाही समजणार. शाहीक समदृष्टी म्हणजे क्षय झालाय हे नाही समजणार त्याचा. तर्कात येऊन पुन्हा श्रुतज्ञानाने वगैरे सांगतील की ते ज्या अर्थी त्याच्याजवळ ते नाहीये कर्म त्या अर्थी तो क्षय. क्षय झालेलं आहे तिथं समजणार की कर्माचा क्षय झालाय म्हणून. कर्म नाही आहेत तिथं. तेच की. मग अवधी लावून जेव्हा व्यापार करणार आहे त्यावेळेस त्याला तिथं कर्म नाही दिसले, मग तेव्हा तो श्रुतज्ञानात येऊन विशेष विचार करून सांगेल की याच्याजवळ ह्या कर्मांचा अभाव झालाय. म्हणजे तो सम्यक दृष्टी, शाहीक सम्यक दृष्टी आहे, शाहीक ज्ञानी आहे वगैरे, कुठल्या कर्मांचा क्षय झालाय त्या अपेक्षेने. पण अवधी ज्ञान मूळ व्यापार करणार तर कर्मांच्या रूपानेच करणार, रूपी द्रव्यालाच बघणार. त्याला इथं रूपी द्रव्य दिसणारच नाहीये क्षय झाल्यामुळं, आणि इथं त्याची अपेक्षा नाहीये. म्हणून टिपिकली अवधी ज्ञानानी जाणत असताना याला नाही जाणणार. मग अवधी ज्ञानातून समजणार अपेक्षेने जाणार. बाकीचे आहेतच की कर्म, त्याच्यावरून नाही का जाणू शकणार. एका कर्मावरनं दुसऱ्या कर्माचं कार्य कसं कळणार? मोहनीयाचा क्षय झालाय कसं कळणार अन्य कर्मावरून? ते पुद्गल आहे नाही. दर्शन मोहनीयाचा क्षय झाला हे काय अन्य कर्मांवर कुठल्या अवलंबून नाहीये ना. तिथं अवलंबून नाही, परंतु समज नाही. बाकीचं ज्ञान जाणणार त्यांनी. ज्ञानावरणाचं जसं काय म्हणलं, श्रेणिक राजाचा जीव आहे आणि तो आता क्षायिक सम्यक दृष्टी आहे. मग तिथं त्याचं ज्ञानाचा क्षयक्षम आहे, दर्शनावरणाचा क्षयक्षम आहे. ह्या सगळ्या क्षयक्षमांना जाणणार की. पण दर्शन मोहाचा क्षय झालाय हे या ज्ञानाने ग्रहण होणार नाही. क्षय झालाय ते मग ते नंतर येऊन तर्कात वगैरे सांगतील की तिथं की याला ज्या अर्थी असा हे कर्म नाही त्या अर्थी तिथं ते शाहीक सम्यक दृष्टी झाली. म्हणले तर केवळ ज्ञान प्राप्त झाले असं जाऊ शकतो. केवळ ज्ञान प्राप्त करायला कशाला अवधी ज्ञान पाहिजे हेच सांगायला लागले मी. अवधी ज्ञानाला शाहीक सम्यक दृष्टी म्हणाले. चतुर्थ गुणस्थानवरती शाहीक सम्यक दृष्टी म्हणजे मी जाऊन विचारलं मला शाहीक सम्यक दर्शन झालंय का, तर अवधी ज्ञानी मला सांगू शकणार नाहीत ना. तिथं अवधी ज्ञानानी सांगू शकणार नाहीत असं म्हणायचंय. तुम्हाला शाहीक सम्यक दर्शन आहे की नाही स्वतःला कळणार. शाहीक सम्यक दर्शन झालंय का असं काय तिथं अपेक्षाच राहिली नाही ना. कुठलं क्षायिक असू दे, क्षयक्षमिक असू दे, बस तिथं ते दिव्यध्वनीत फिरलं म्हणून तर आपल्याला कळलंय श्रेणिकाला शाहीक सम्यक दर्शन आहे. नाही तर आपल्याला तर कुठं माहिती आणि त्या श्रेणिकाला तर कुठं माहिती होतं. कारण तिथं काही व्यापार बदलणार नाहीये. थोडंच सम्यक दर्शनाचं सम्यक दृष्टीचं जसं व्यापार असतो तसंच राहणार आहे सगळ्यांचा. त्यामुळं क्षयक्षम सम्यक दृष्टी आणि शाहीक सम्यक दृष्टीमध्ये काय भिन्नता असते हो? बाहेरून काय समजणार आहे तुम्हाला? साधं सम्यक दर्शन कळत नाही तर त्याची कुठली अवस्था आहे काय कळायची? म्हणजे आपण आपल्या तर्कज्ञानाने वगैरे समजू शकत नाही त्याला. कोण कुठला सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे हे सुद्धा सांगता येत नाही सांगितलं आचार्याने. आणि कोणाला विचारायला पण जाऊ नका म्हणून सांगितलं. स्वतःचा निर्णय करा की मी आहे की नाही सम्यक दृष्टी. आणि मग कुठली अवस्था असेल ते असेल. दृष्टीचा म्हणा कोणता आहे ते कळणार नाही. ते एक अवधी हे ना कळेल की अवधी ज्ञानी मनपरे ज्ञानींना. म्हणजे तुम्ही जर आता क्षयक्षम सम्यक दर्शनात आहात, तोपक्षम सम्यक दर्शनात आहात हे सांगतील की ते. आणि हे दोन्ही नसेल तर मग तर्काने सांगणार शाहीक सम्यक दृष्टी आहात. जाऊन या अवधी ज्ञानींकडं.
आपण की मतिज्ञान सर्व द्रव्य आणि कतिपय पर्यायाला जाणतं. मग त्यांनी विचारलाय प्रश्न, सर्व द्रव्य कसं म्हणले? अतिंद्रिय पदार्थामध्ये मतिज्ञानाची प्रवृत्ती कशी होते? तर उत्तर दिलंय, मनाचा विषय सर्व द्रव्य असू शकतो. धर्म अधर्म द्रव्य अरूपी असल्याने इंद्रियगम्य नाहीत, पण मानस मतिज्ञानाने जाणले जातात. अवधी ज्ञान व मनपरे ज्ञान धर्मादी अरूपी पदार्थांना जाणत नाही, कारण त्यांचा फक्त रूपी पदार्थांमध्येच व्यापार होतो. मग मतिज्ञान अरूपी पदार्थांना कसं जाणतं ह्याच्यासाठी विचारला होता प्रश्न. तर धर्मद्रव्य अधर्मद्रव्य वगैरे अरूपी असल्याने इंद्रियगम्य नसले तरी सुद्धा मानस मतिज्ञानाने ते जाणले जाऊ शकतात. कसं? ज्या अर्थी तो कोणाचं गमन झालंय त्या अर्थी तिथं कोणीतरी सहाय्यक आहे, म्हणजे ते धर्मद्रव्य असतं. किंवा धर्मद्रव्य आहे थांबण्याला निमित्त झालेलं. आकाशद्रव्य आहे त्या अर्थी काल हे जागा द्यायला कोणीतरी इथं आहे, आणि कालद्रव्याचं परिणमन चालू आहे त्या अर्थी कालद्रव्य आहे. असं मनाच्या व्यापाराने सर्व द्रव्य जाणले जाऊ शकतात. ते एक विचारलं की अवधी ज्ञान आहे ते सर्वावधी ज्ञान आहे, त्यांनी जो विषय जाणला गेला त्याच्या अनंताव्या भागाला मनपरे ज्ञान जाणतं, असं सूक्ष्मता सांगितली ना विशुद्धी सांगताना. मनपरे ज्ञान कोणाला जाणतं? तर सर्वावधी ज्ञानाने ज्या विषयाला ग्रहण केलं त्याच्यापेक्षा अनंताव्या भागाला मनपरे ज्ञान ग्रहण करतं. तर शंकाकारांनी विचारले, मग कमी विषयाला जाणतं ते ज्ञान सूक्ष्म कसं? म्हणजे ते तर उलट स्थूलपणा, असं त्यांनी एक प्रश्न विचारले बरं का. तुम्ही आलं नाही मला आता. हा इथे सर्वावधी ज्ञानाच्या अनंताव्या भागरूप द्रव्याला मनपरे ज्ञान जाणते, त्यामुळे मनपरे ज्ञान अविशुद्ध आहे, त्याची विशुद्धी अधिक आहे असं म्हणू नका, कारण कमी विषयाला जाणायला येते. तर तिथे सांगितले, जरी मनपरे ज्ञानाचा विषय अल्प असला तरी ते ज्ञान त्या द्रव्याच्या अनेक पर्यायांना जाणते, म्हणून मनपरे ज्ञान हे अवधी ज्ञानापेक्षा विशुद्ध तर आहे. आणि शेवटी सांगितलं, अवधी ज्ञान डायरेक्ट जाणते आणि मनपरे ज्ञान इनडायरेक्ट जाणते वस्तूला. मग दुसऱ्याच्या मनातली वस्तू ग्रहण करायची म्हणल्यावर त्या ज्ञानाला अधिक सूक्ष्मता असते आणि ते ज्ञान अधिक विशुद्ध असतं. म्हणून ही सगळी ज्ञानं आपल्याला पर्यायामध्ये आता प्राप्त झाली आहे. एवंभूत ज्ञानाने आपण त्या ज्ञानाने परिणत झालोय, जाणतोय त्या ज्ञानाला त्या अर्थी. पण ते ज्ञान आपल्या अनुभूतीसाठी उपयोगी नाही, म्हणून जे आहे त्या ज्ञानाला जाणा स्वतःला. शुद्धोहम केवल ज्ञान स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन.